हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत दम आलू. तर मग इथे मी खूप सारे छोटे छोटे बटाटे घेतलेले आहेत, या साईजचे आहेत. तर याचा आता आपण दम आलू बनवूयात. सगळे बटाटे मी आता कुकरमध्ये लावणार आहेत उकडायला. तर 3 शिट्ट्याच करणार आहेत, जास्त माऊ नाही करायचे आहेत आपल्याला बटाटे उकडेपर्यंत मी आता ग्रेव्हीसाठी भाज्या चिरून घेणार आहे. तर त्याच्यासाठी 2 टोमॅटो, 1 कांदा आणि लसणाच्या पाकळ्या घेणार आहेत 7-8. आणि ते चिरेपर्यंत इथे आपली कुकर झालेला आहे. कुकर थंड करायला ठेवणार आहे मी आता. भाजीची ग्रेव्ही बनवण्यासाठी मी इथे लसणाच्या पाकळ्या, हिरवी मिरची, कढीपत्ता, 3-4 काळी मिरीचे दाणे, दालचिनी घेतलेली आहे. 2 टोमॅटो चिरून घेतलेत मीडियम साईज, 1 कांदा, कोथिंबीर आणि हिंग, तिखट, मीठ, जिरे घेतलेले आहेत. मी गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे. कढई तापल्यानंतर मग त्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल घेतलेलं आहे. सनफ्लावर तेल आहे हे. तेल तापल्यानंतर तेलामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा हिंग टाकलेला आहे. चांगली मोहरी तडतडल्यानंतर मग त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकणार आहे मी आता. कमी तिखट असलेली 1 हिरवी मिरची घेतली आहे मी, त्याचे तुकडे करून टाकलेले आहेत. दालचिनी आणि काळी मिरी पण टाकली आहे. आणि आता आपण लसूण टाकूयात. लसूण छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. मी इथे आता 1 चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट टाकणार आहे. आणि त्याच्यानंतर कांदा आपण परतून घेऊयात. तुम्हाला मी सगळ्या साहित्याची लिस्ट डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देत आहे, तर डिस्क्रिप्शन पण तुम्ही नक्की चेक करा. आणि जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन पण दाबून ठेवा. कांदा छान लालसर होईपर्यंत परतला गेलेला आहे. आता आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकूयात. 2 टोमॅटो मी इथे घेतले होते, बारीक चिरून घेतले आहेत. तर ही भाजी आता व्यवस्थित शिजू द्यायची आहे. याच्यामध्ये मी आता कांदा लसूण मसाल्याचा 1 चमचा टाकणार आहे आणि मीठ 2 चमचे मी टाकलेलं आहे. आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि वरतून कोथिंबीर टाकून भाजीला झाकून ठेवायचं आहे आणि झाकून 2 मिनटं शिजू द्यायची आहे व्यवस्थित भाजी. इथे आपली भाजी छान व्यवस्थित शिजली गेलेली आहे. आता मी गॅस बंद करून ठेवते आणि थंड करायला ठेवणारे भाजी आपण हे आता मिक्सरमधून काढून घेणार आहोत. इथे बटाटे झालेले आहेत आपले, कुकर थंड झालेले आहे. आता मी इथे बटाट्यांचे सगळ्या साल काढून घेणार आहे. सगळ्या बटाट्यांना मी आता फोर्कनी होल करणार आहे सगळ्या साईडनी, म्हणजे आतमध्ये त्याच्यात ग्रेव्हीचा मसाला जाईल. त्यामुळे सगळे बटाटे मी आता इथे तसंच करून घेतले आहेत. मी आता सगळ्या बटाट्यांवर 1 चमचा हळद, 1 चमचा तिखट आणि 1 चमचा मीठ टाकून पसरवून घेतलेलं आहे. हाताने सगळा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे मसाला आणि बटाट्यांवर छान व्यवस्थित सगळ्या लागेल असं बघायचं आहे. इथे आपली भाजी थंड झालेली आहे. आता मी ही मिक्सरमधून फिरवून आणणार आहे. थोडंसं घट्ट वाटत होतं म्हणून मी थोडं पाणी टाकून परत एकदा फिरवून आणलेलं आहे. इथे आपला ग्रेव्हीचा मसाला छान तयार झालेला आहे. आता एका कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे मी, त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकणार आहे. मोहरी छान तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकलेला आहे आणि 1 चमचा हळद टाकलेला आहे. याच्यामध्ये आता आपण भाजीची ग्रेव्ही जी आपण मिक्सरमधून काढून घेतलेली आहे ती ॲड करणार आहोत. ती चांगली शिजू द्यायची आहे 2 मिनटं. मसाला परतल्यानंतर त्याच्यामध्ये आता मी 2 कप पाणी टाकणार आहे. 1 कप मिक्सरच्या भांड्यानेच टाकलेला आहे. आणि याच्यामध्ये आता मी 2 ते 3 चमचे मीठ ॲड करणार आहे. आपण ऑलरेडी भाजीमध्ये पण मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामुळे खूप नाही टाकायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये आता मी 2 चमचे दही टाकलेलं आहे. जर तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही क्रीम असेल तर क्रीम पण टाकू शकता. छान मिक्स करायचं आहे व्यवस्थित. 1 चमचा साखर पण टाकायची आहे आणि ती टाकल्यानंतर आपण आता सगळे बटाटे ॲड करून घेऊयात. 2 बटाटे मी इथे मॅश केलेले आहेत हाताने आणि ते ॲड केलेले आहेत, म्हणजे भाजी थोडी घट्ट होईल, खूप पातळ नको आहे आपल्याला. 2 ते 3 मिनटं मीडियम फ्लेमवर इथे गॅस चालू ठेवायचा आहे. भाजीला एक छान उकळी येऊ द्यायची आहे. मस्त आता छान उकळी आलेली आहे भाजीला. भाजी थोडी घट्ट पण झालेली आहे. आता गार्निश करूयात. कोथिंबीर टाकून घ्यायची आहे भाजीवर. आणि इथे आपला दम आलू तयार आहे. भाजीला मस्त कलर आलेला आहे आणि बटाटे पण शिजलेले आहेत आणि आंबट गोड अशी चव आहे भाजीला. तर तुम्ही पण ही भाजी नक्की बनवून बघा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये.